एम्समध्ये सुविधा आहेत, तर त्या सुविधा या ठिकाणी जर उपलब्ध करायच्या असेल तर आम्ही या ठिकाणी जर शासनाला एम्स देण्यामध्ये काही अडचणी असेल तर एम्सच्या दर्जाच्या सुविधा करण्यासाठी आम्हाला त्यांनी एम्सचा दर्जा द्यावा, स्टेटस द्यावं आणि त्यासाठी किमान एक 4,000 ते 5,000 कोटीची गरज या रुग्णालयाला या दर्जा जर करण्यासाठी लागणार आहे. सर, घाटी हॉस्पिटल जे आहे ते मराठवाड्यातलं, त्यासोबतच खानदेश आणि विदर्भातील काही जिल्हे यासाठी महत्वाचं हॉस्पिटल आहे. आणि नुकतंच केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा येऊन गेले, तर एम्सची मागणी जी आहे त्याबद्दल काय सांगाल? आपण जसं म्हणालात त्याप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर म्हणजे ज्याला आपण प्रचलित नावानं घाटी असं उच्चारतो, तर या रुग्णालयाची साधारणतः 1956ला सुरुवात झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यासह जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, इकडं पश्चिम महाराष्ट्रामधील अहिल्यानगर, धुळे, नंदुरबारपर्यंत सेवा आपण देतो. साधारणतः 2,500 ते 2,700 रुग्ण दररोज बाह्यरुग्ण विभागात येतात. त्याचप्रमाणे राज्य कर्करोग रुग्णालयामध्ये सुद्धा एक 400 ते 500 OPD असते. 200-300ची OPD ही सुपर स्पेशालिटीमध्ये येतात. आणि ही सर्व रुग्णालये जी आहेत तर ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीनस्थ आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी येणारे जे काही रुग्णसंख्या आहे या रुग्णसंख्येला चांगल्या दर्जेदार सुविधा देता याव्यात म्हणून मागच्या काही वर्षापासून केंद्र सरकारतर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आहेत, आमचे स्थानिक मंत्री अतुलजी साबळे साहेब, सर्व खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी यांच्या मदतीनं या ठिकाणी सर्व सोयीसुविधा वाढवण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाच्या दृष्टिकोनातून अनेक सुविधा आम्ही या ठिकाणी चांगले लेक्चर थिएटर्स या ठिकाणी उभा करत आहोत. आपल्याला माहीत आहे की बजाज ऑटो लिमिटेड यांनी 13 कोटी रुपयाचा CSR देऊन एक 4 मजली अद्ययावत व्याख्यान कक्ष, बजाज अध्यापन संकुल ज्याला आपण म्हणतो ते उभं केलंय. त्याच्यामध्ये 1,000 विद्यार्थी बसण्याची कॅपॅसिटी आहे. एका हॉलमध्ये 250 विद्यार्थी बसू शकतात. आणि त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल शेड्स असतील, वातानुकूलित यंत्रणा त्या ठिकाणी आहे. आणि मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा तशी व्यवस्था नाही असं मी या ठिकाणी अभिमानानं सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी लागणारे काही सेमिनार हॉल असतील त्यांच्या PG ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी, MBBSच्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या काही प्रयोगशाळा असतील याचं नूतनीकरण आपण करत आहोत. आणि या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्यापूर्वी सुद्धा आम्ही अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. आणि रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी 1177 खाटा मंजूर आहेत या रुग्णालयामध्ये घाटीच्या. सुपर स्पेशालिटीमध्ये 200 खाटा मंजूर आहेत. आणि आता राज्य कर्करोग रुग्णालयाचा आपण जे म्हणता की माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय JP नड्डा साहेब असतील, आमचे महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री व ज्यांच्या कामाची ख्याती आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमचे सर्व वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, अतुलजी साबळे साहेब, आमचे सचिव आदरणीय धीरज कुमार साहेब, आयुक्त आदरणीय निवतकर साहेब, संचालक आदरणीय चंदनवाले साहेब आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे राज्य कर्करोग रुग्णालयाचं 300 खाटाचं जे रुग्णालय आहे ते लोकार्पण झालेलं आहे. तर अशा साधारणतः 2,000 खाटा ज्या ठिकाणी आहेत तर त्या सर्वांना सेवा देत आहोत. मागच्या 1 एप्रिल 2024 पासून चिठ्ठीमुक्त घाटी हा संकल्प आम्ही सुरू केलेला आहे. हा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये कोणत्याही गरीब असो किंवा कोणताही रुग्ण असो, MJPY मध्ये तो बसो नसो, या सर्व रुग्णांना आम्ही 100% गोळ्या, औषधी, सर्जिकल आयटम्स आणि
IVIG हे जे महागडं इंजेक्शन आहे 7 ते 9 हजार एकाची किंमत आहे, असे एका रुग्णाला 24 ते 25 डोसेस ते लागतात. हे सर्व मोफत देण्याचं आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. लंग सरपटन हे लहान मुलांमध्ये, नवीन जन्मलेल्या बालकामध्ये औषध लागतं, इंजेक्शन लागतं, तेही आम्ही मोफत देतो. त्याचप्रमाणे अतिदक्षता विभागामध्ये ह्युमन अल्ब्युमिन जे म्हणतो ते असेल, स्ट्रोकच्या पेशंटमध्ये लागणारं टेनेक्टेप्लेस हे जे इंजेक्शन आहे ते पहिल्या 4 तासात किंवा ज्याला आपण गोल्डन आवरमध्ये म्हणतो त्या ठिकाणी आम्ही ते देतो आणि त्यामुळं रुग्णांना त्याचा खूप फायदा होत आहे. मराठवाड्याच्या बाहेरच्या अनेक जिल्ह्यातून रुग्ण या ठिकाणी इतका मोठा औषध पुरवठा आम्ही करत असल्यामुळे 100% औषधी आम्ही उपलब्ध करून देत असल्यामुळं लोकांना, गोरगरीब लोकांना, सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होत आहे. आपल्याला माहीत आहे आमच्या घाटी रुग्णालयात येणारा रुग्ण हा अत्यंत गरीब असतो. तो आर्थिकदृष्ट्या कर्ज काढून आतापर्यंत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करत होते, शेती विकून उपचार करत होते, अंगावरचे दागिने विकून उपचार करत होते. तर आमच्या ह्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे माननीय मंत्री महोदय असतील, आदरणीय श्री हसनजी मुश्रीफ साहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, आमचे कमिशनर आयुक्त साहेब असतील, आमचे माननीय सचिव असतील, जिल्ह्याचे विभागीय मराठवाड्याचे विभागीय आयुक्त श्री गावडे साहेब असतील किंवा आमचे सन्माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेब आणि इतर सर्व अधिकारी, महाराष्ट्र शासनातर्फे येणारे फंड असेल, त्याचप्रमाणे DPDC मधून मिळणारा पैसा असेल किंवा MJPY योजनेमधून मिळणारा, आम्हाला दर महिन्याला साधारणतः कॅन्सर आणि आमच्या घाटी रुग्णालयातून 2 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न होतं. PLAचा पैसा असतो जो रुग्ण आणि त्यांच्या ह्याच्यातून जमा होतो, तोही पैसा आपण यासाठी वापरतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक सक्षम रुग्णालय एक या ठिकाणी आपण रुग्णसेवेसाठी तयार करत आहोत. त्याचप्रमाणे हे मुख्यतः मेडिकल कॉलेज आहे, ही आमची मूळ हे आहे संस्था आणि याला विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आम्हाला काही प्रमाणामध्ये एका विद्यार्थ्याला 3 खाटा आवश्यक असतात प्रशिक्षणासाठी. आज आमच्याकडं 200 विद्यार्थी क्षमता आहे MBBSची, 206 MDMSचे विद्यार्थी आमच्याकडे येतात. या वर्षापासून 31 सुपर स्पेशालिटीचे DMMCSचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत आणि त्यामुळं त्यांना शिकण्यासाठी रुग्ण लागतात आणि त्यामुळं आम्ही ही सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन यामध्ये दिवसेंदिवस सुधारणा करत आहोत. परंतु जर याच्यापेक्षाही उच्च दर्जाच्या सुविधा आपल्याला उभ्या करायच्या असेल, जसं आता आपल्याला पेट स्कॅन आपण घेत आहोत, मॉलिक्युलर लॅब आपण कॅन्सरमध्ये उभारत आहोत, या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शासनाने 710 कोटी देऊन सर्जिकल इमारत आपण बांधत आहोत. 60 कोटीचं EWSच्या याच्यामध्ये एक मोठी बिल्डिंग आपण बांधत आहोत, ज्याच्यामध्ये आंतरवासिता विद्यार्थ्यांना राहण्याची सोय असेल, मेडिकल एज्युकेशन युनिट असेल, त्यानंतर काही प्रयोगशाळा आहेत, ॲनाटॉमीचं डिसेक्शन हॉल आहे आणि 50 खाटाचं एक क्रिटिकल केअर NHMच्या याच्यातून केंद्र शासनानं जो निधी दिला आहे तर त्यामधून ते आम्ही बांधत आहोत. तर परंतु याच्यापेक्षा जर उच्च दर्जाच्या सुविधा, यंत्रसामुग्री निर्माण करायची असेल आणि ज्या एम्समध्ये सुविधा आहेत तर त्या सुविधा या ठिकाणी जर उपलब्ध करायच्या असेल तर आम्ही या ठिकाणी जर शासनाला एम्स देण्यामध्ये काही अडचणी असेल तर एम्सच्या दर्जाच्या सुविधा करण्यासाठी आम्हाला त्यांनी एम्सचा दर्जा द्यावा, स्टेटस द्यावं आणि त्यासाठी किमान एक 4,000 ते 5,000 कोटीची गरज या रुग्णालयाला या दर्जा जर करण्यासाठी लागणार आहे. तर मी या निमित्तानं आदरणीय केंद्रीय मंत्री JP नड्डा साहेब असतील, आदरणीय पंतप्रधान या देशाचे माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब आहेत, आमचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे आदरणीय पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट साहेब आणि आमचे खात्याचे मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, या सर्वांना विनंती करतो की आपण या मागणीला आम्हाला मान्यता द्यावी आणि मराठवाड्यातील सर्वात मोठं जे रुग्णालय आहे त्याचा दर्जा आणखी कसा उंचावेल यासाठी आपल्या सर्वांची मदत या ठिकाणी लागणार.